दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर समोर आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांना विशेष शिक्षक समायोजनेचा आदेश तातडीने देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज शेकडो शिक्षक छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसलेत। गेली 2 वर्ष आम्ही आश्वासनावर विश्वास ठेवून वाट बघितली, परंतु आम्हाला अजूनही आदेश मिळाला नाही। आज आम्ही आमरण उपोषणावर बसलोय। मागणी मान्य करा, अन्यथा प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा दिव्यांग बांधवांनी इशारा दिलाय। पाहूया ते काय म्हणाले। सन्माननीय चॅनल एमसीएन चॅनलला मी असं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कालखंडामध्ये 8 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्यासाठी एक सुवर्ण काळ, सुवर्ण दिवस उजाडला आणि त्या दिवसामध्ये असं निश्चित झालं की केंद्र स्तरावरती विशेष शिक्षक हे पद निश्चित झालं। केंद्र स्तरावरती प्रत्येक केंद्र शाळेअंतर्गत 10-20 ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे दिव्यांग बालक समावेशित उपक्रमाअंतर्गत सर्वसाधारण मुलांच्या समवेत शिक्षण घेतात त्यांच्यासाठी आम्ही समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावरती गेली 18-20 वर्षापासून काम करतो, परंतु त्या कामाला कुठंतरी न्यायिक पावती माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिली आणि आम्हाला 8 ऑक्टोबरचा GR पारित करून आम्हाला समायोजन करून घ्या असं आदेशित केलं आणि ह्या सगळ्या कालखंडाला 11 महिने पूर्ण होत आहेत। हा सगळा जगन्नाथाचा रथ शासनाने ओढत अजून किती महिने आमचे यामध्ये असंख्य बांधव दिवंगत झाले, कोणी सुसाईड केल्या, कोणी वैतागून चितपत नोकरी सोडून दिली। अशा सगळ्या वेदनांनी आमचा बांधव हा त्रस्त आहे। चॅनलच्या सर्वांना नमस्कार। आमच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की 11 जूनला जे आयुक्त साहेबांचं पत्र आलेलं आहे की आमचं समायोजनासाठी, जर तो समायोजनाला विलंब न लावता आजच्या आज तुम्ही आम्हाला आमची मूळ आदेश द्यावा अशी आमची खूप कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे। काम करताना आम्हाला खूप अडचणी अशा येत आहे की आम्हाला 20,000 मानधनावर काम करावं लागतं। त्याच्यामध्ये आम्हाला जाणे येणे, घर भाडं, त्याच्यामध्ये लेकरांचे शिक्षण, सगळ्या गोष्टी 20,000वर करावं लागतात आणि ते 20,000वर कधीच शक्य नाही, कारण आज महागाई म्हणत इतकी वाढली की त्याला म्हणजे सीमा मर्यादा सगळ्या ओलांडून गेलेल्या आहेत। आमची प्रशासनाला मागणी आहे की आजच्या आज आमचा समायोजनाचा आदेश आमच्या जवळ मिळावा। हीच विजया मनोहर पाटील। आज आम्ही जे विशेष शिक्षक बंधू भगिनी इथे उपस्थित झालेलो आहोत आमरण उपोषणासाठी, तर ते केवळ आणि केवळ आमची एकच प्रॉपर मागणी ही आहे की आम्हाला केंद्रावरती आमची नियुक्ती मिळावी, जेणेकरून आम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा लागू होतील आणि आमचा परिवार आम्ही सुरक्षित ठेवू शकू। आणि जे काही आमचं 20,000तलं मानधन आहे त्यात या नोकरी करणं शक्य नसल्यामुळे आम्हाला आर्थिक बोजवर परिवारात सहन करावा लागतोय। कोणत्याही प्रकारच्या घरच्या परिवाराला सुख सुविधा आम्ही देऊ शकत नाही, म्हणून आमची एकच मागणी आहे की आज 5 वाजेच्या आत आम्हाला नियुक्तीचे कागद हाती मिळाले पाहिजेत। धन्यवाद। मिळाले नाहीत तर आमचे पाऊल एवढंच चालू जे आहे की आज रात्री तुम्ही 12ला बघा, 1ला बघा, आम्ही हे 4 दृष्टीने बांधव आणि हे सगळे जण आमच्या सोबत इथेच बसणार आहेत, कोणीही घरी जाणार नाही। विजय शांतवन उबाळे, मुक्काम पोस्ट मार्केट, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।